स्टुडंट्स, वेलकम टू द ॲटॉमिक फिजिक्स सिरीज. ॲटॉमिक फिजिक्सच्या सिरीज मधलं हे आहे आपला लेक्चर नंबर 19. लेक्चर नंबर 19 मध्ये आपण PYQs डिस्कस करणार आहोत. सुरुवातीला या अगोदर एका लेक्चर मध्ये आपण तिथपर्यंत जो पोर्शन चालला होता त्या पोर्शनवर जे काही सेटमध्ये प्रिव्हियस इयरला आलेले क्वेश्चन्स होते ते डिस्कस केले होते. त्यानंतर आता हे एक लेक्चर आहे ज्यामध्ये आपण तो अगोदर डिस्कस केलेल्या PYQच्या लेक्चर पासून लेक्चर नंबर 18 पर्यंत जो काही पोर्शन झालेला होता त्यामध्ये आलेले पोर्शन्स मध्ये किंवा तो जो पार्ट आपण या थिअरी लेक्चर्स मध्ये कव्हर केला त्यावर बेस जे प्रिव्हियस इयरला सेटमध्ये MCQ झालेले आहेत जे क्वेश्चन आलेले आहेत ते आपण काय करू सॉल्व्ह करू. ओके, तर बघा हा आहे त्यामधला पहिला क्वेश्चन. सेट 2013 मध्ये आलेला, सेट 2011 मध्ये आलेला एक 11 किंवा 13 एकदा चेकआउट करून घ्यायचा. ओके, काय सांगतोय क्वेश्चन? स्टेट द क्वांटम नंबर्स फॉर द ग्राउंड स्टेट ऑफ न्यूट्रल बोरॉन. म्हणजे बोरॉन ॲटम जो आहे, ज्या बोरॉन ॲटमचा ॲटॉमिक नंबर आहे 5, त्या ॲटमच्या करस्पॉन्डिंग काय करायचं आहे आपल्याला? ग्राउंड स्टेट टर्म काढायची आहे, ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करायची. सगळ्यात पहिले आपल्याला बोरॉन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढावं लागेल. बोरॉन ॲटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं निघेल मग तुमचं? 1s स्टेटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 2s स्टेटमध्ये 2 इलेक्ट्रॉन, 1s 2s आणि 2p स्टेटमध्ये 1 इलेक्ट्रॉन. असं का केलं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? कारण ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कुठल्या ॲटमची काढण्याची ऑर्डर आहे. ओके, आणि हे कुठे शिकलेलो आपण? तर जिथे आपण ग्राउंड स्टेट हा कन्सेप्ट थिअरी लेक्चर्स मध्ये कव्हर केला तिथे तुम्हाला मी हे डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. सो लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन कुठल्या स्टेटमध्ये आहे? तर तो आहे 2p. लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे तो आहे 2p1. मग 2p1 टेस्टच्या करस्पॉन्डिंग ml व्हॅल्यूजच्या 2p स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल ची व्हॅल्यू असते. या 2p स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल आहे 1. सो ml च्या व्हॅल्यूज किती येतील? 3 व्हॅल्यूज, -1, 0 आणि +1. या 3 व्हॅल्यूज येईल ml च्या करस्पॉन्डिंग. पहिला इलेक्ट्रॉन आहे, सो पहिला इलेक्ट्रॉन कुठे सिलेक्ट होणार तुमचा किंवा डिस्ट्रीब्यूट होणार? पहिल्या स्टेटमध्ये. सो एल ची व्हॅल्यू काय मिळणार? कॅपिटल एल ची. तर कॅपिटल एल ची व्हॅल्यू मिळणार तुम्हाला समेशन मॉड्युलस ऑफ ml, आणि ml ची व्हॅल्यू -1 आहे, सो -1 इज इक्वल टू 1. सो ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल इज इक्वल टू काय असेल? 1 असेल. ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल इज इक्वल टू 1 असेल. लास्ट स्टेटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, सो स्पिनची व्हॅल्यू ऑब्व्हियसली काय असणार आहे? हाफ असणार आहे. स्पिनची व्हॅल्यू हाफ असणार आहे. सो ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल आहे 1, एस आहे हाफ, आणि जेच्या एल आणि एसच्या कॉम्बिनेशन होऊन जेच्या 2 व्हॅल्यू बनतील. एक मिळेल तुम्हाला हाफ आणि एक मिळेल 3/2. आता पी स्टेटची मॅक्सिमम कॅपॅसिटी किती आहे बाबा? तर पी स्टेटमध्ये मॅक्सिममली आपण 6 इलेक्ट्रॉन्स काय करू शकतो? फिल करू शकतो. बट जे पी स्टेटमध्ये जे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती आहेत? 1 आहेत. म्हणजे काय आहेत? लेस दॅन हाफ. काय म्हणू शकतो आपण त्याला? लेस दॅन हाफ फील्ड. लेस दॅन हाफ फील्ड. सो अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूल, काय सांगतो हर्ट्झ रूल? लोअर जे व्हॅल्यूज फॉर लोअर स्टेट. ज्यावेळेस लेस दॅन हाफ फील्ड असतो त्यावेळेस हर्ट्झ रूल असं सांगतो की लोअर जे व्हॅल्यूज, लोअर स्टेटसाठी लोअर जे व्हॅल्यूज असतात. सो हाफ आणि 3/2 मध्ये लोअर व्हॅल्यूज कुठली आहे? तर ती आहे हाफ. सो ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग क्वांटम नंबर्स काय मिळाले तुम्हाला? एल इज इक्वल टू मिळाला 1, एस इज इक्वल टू हाफ आणि जे इज इक्वल टू हाफ. या व्हॅल्यूचा यूज करून काय करायची? ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल काढायची आहे. आणि स्पेक्ट्रल टर्म कशी डिनोट करत असतो आपण? ट्वाइस एस प्लस 1 एल आणि जे. सो यामध्ये जर का तुम्ही एल, एस आणि जेच्या व्हॅल्यू पुट केल्या तर तुम्हाला दिसेल की ऑप्शन नंबर 1 जे आहे किंवा ऑप्शन नंबर ए हे काय करत आहे? हे ग्राउंड स्टेट डिनोट करत आहे. ओके, अशा पद्धतीने हा क्वेश्चन होता रिलेटेड विथ ग्राउंड स्टेट ऑफ बोरॉन ॲटम. त्याची ग्राउंड स्टेट काय आहे? ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म 2p. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा काय आहे? 2011 मध्येच आलेला सेटचा प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन आहे. ओके, तर बघा क्वेश्चन मध्ये काय विचारलेले तुम्हाला? गिव्हन द फॉर्म्युला. काय विचारलेलं आहे? फॉर्म्युला अँड न्यूमेरिकल व्हॅल्यू इन मीटर्स फॉर द रेडियस ऑफ फर्स्ट बोहर्स ऑर्बिट इन अन हायड्रोजन ॲटम इज. म्हणजे बघा किती सिम्पलेस्ट क्वेश्चन विचारलेला आहे. हायड्रोजन ॲटम मध्ये असणाऱ्या हायड्रोजन ॲटमच्या फर्स्ट बोहर्स ऑर्बिट मध्ये असणाऱ्या रेडियसची न्यूमेरिकल व्हॅल्यू त्याचा फॉर्म्युला विचारलेला आहे. आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन ॲटम मध्ये एनएच स्टेट मध्ये असणाऱ्या किंवा एनएच स्टेट हायड्रोजन ॲटमच्या एनएच ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व करत असणाऱ्या इलेक्ट्रॉनची रेडियस जी असते त्याची व्हॅल्यू असते
एन स्क्वेअर ए नॉट. तर ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनची व्हॅल्यू काय असते 1. कशामधली विचारलेली आपल्याला फॉर द रेडियस ऑफ फर्स्ट बोअर्स ऑर्बिट एन इज इक्वल टू 1 असते फॉर फर्स्ट बोअर्स ऑर्बिट. आणि ए नॉटची व्हॅल्यू इथे ज्यावेळेस आपण हा कन्सेप्ट डिस्कस केला ते सांगितले ए नॉटची व्हॅल्यू काय असते 0.53 इंटू 10⁻⁻10 मीटर. मग यालाच कसं लिहू शकता तुम्ही तर 5.3 इंटू 10⁻⁻11 मीटर. सो यावरून R1 काय मिळेल तुम्हाला R1 मिळेल 5.3 इंटू 10⁻⁻11 मीटर्स. ही मिळाली तुम्हाला फर्स्ट बोअर रेडियस. म्हणजे तुम्हाला याचा फॉर्म्युलेशन जरी माहिती नसलं बट या व्हॅल्यूवरून तुम्ही करू शकता करेक्ट ऑप्शन पिक करू शकता. कुठलं दिसतं ऑप्शन ऑप्शन नंबर सी जे आहे हे काय करेक्ट ऑप्शन दिसत आहे. कशावरून या न्यूमेरिकल व्हॅल्यूवरून जे आपण इकडे कॅल्क्युलेट केली. ओके. सो हा सुद्धा सेटमध्ये आलेला 2011च्या सेटमध्ये विचारलेला क्वेश्चन्स आहे. ओके. त्यानंतर हा सुद्धा 2011च्या सेटमधलाच क्वेश्चन्स आहे. 2011 म्हणजे आपण काय 2011, 13, 15, 17 असे जे आहेत क्वेश्चन्स अल्टरनेटिव्हली घेतलेले आहेत. ओके. सो क्वेश्चन बघा काय व्हॉट इज द ग्राउंड स्टेट काय विचारलेलं आहे ग्राउंड स्टेट बाइंडिंग एनर्जी. ग्राउंड स्टेट बाइंडिंग एनर्जी ऑफ एन एटम consisting of an electron and positron bound to each other by their Coulomb interactions. क्वेश्चन जर तुम्ही केअरफुली वाचला तर क्वेश्चन मध्ये आन्सर दिलाय. सगळ्यात पहिलं बाइंडिंग एनर्जी काय असते रे बाबा तर बाइंडिंग एनर्जी असते मायनस En. आता En काय आहे En आहे nth स्टेट एनर्जी ऑफ ऍटम. ऍटमच्या nth स्टेट मध्ये असणारी काय एनर्जी आहे. आता क्वेश्चन मध्ये ज्या ऍटम बद्दल प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे तो ऍटम आहे तुमचा पोझिस्ट्रोनियम ऍटम. पोझिस्ट्रोनियम ऍटम. पोझिस्ट्रोनियम ऍटम. ज्यावेळेस आपण पोझिस्ट्रोनियम ऍटमचा कन्सेप्ट घेतला होता तिथे मी तुम्हाला या टाइप्सचे फॉर्म्युलेशन सांगितलं होतं की पोझिस्ट्रोनियम ऍटमचं स्ट्रक्चर कसं वगैरे असतं. तेव्हा ज्यांनी ते थिअरी लेक्चर बघितलेलं असेल त्याला लगेच क्वेश्चन वाचल्या काय झालं असेल पोझिस्ट्रोनियम ऍटम बद्दल क्लिक झालं असेल. सो पोझिस्ट्रोनियम ऍटमच्या nth स्टेट मध्ये जी एनर्जी असतो त्याचा फॉर्म्युला असतो -13.6 बाय 2 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो या पोझिस्ट्रोनियम ऍटम मध्ये चा फॉर्म्युला जर का तुम्ही इथे पुट केला अच्छा सर कुठल्या स्टेटसाठी विचारलेले बघा एकदा इन ग्राउंड स्टेट. सो ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग हे जे आहे ना हे आहे ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग. ओके. थोडीशी मिस्टेक झाली आहे ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग म्हणजे E1. सो याची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला -6.5. या 6.5 मिळते का 6.8 च्या जवळपास मिळते -6.8. सो ही व्हॅल्यू काय करायची E1 ची एक्सप्रेशन मध्ये इथे पुटअप करायची. यामध्ये पुटअप केली तर तुम्हाला बाइंडिंग एनर्जी काय मिळेल बाइंडिंग एनर्जी मिळेल -6.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. सो +6.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट +6.8 इलेक्ट्रॉन व्होल्ट. So correct option is option number B 6.8 इलेक्ट्रॉन. तर तुम्हीच बघा किती सिम्पलेस्ट क्वेश्चन्स हे सेट मध्ये विचारलेले आहे. ज्यांनी आपली थिअरी व्यवस्थित केली त्यांना ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी जास्त म्हणजे अडचणच येणार नाही. सो थिअरीवर काय करायचं आहे मॅक्सिममली फोकस करायचं. त्यानंतर हा बघा हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी. हा सुद्धा आय थिंक 2011 या 2012 मधलाच क्वेश्चन आहे. चेकआउट करून घेसाल हे. सो क्वेश्चन काय विचारतो विच वन ऑफ द फॉलोइंग असं पाहिजे असतं बहुतेक किंवा वन ऑफ द फॉलोइंग इज नॉन पोलर मॉलिक्युल. खालीलपैकी कुठला मॉलिक्युल नॉन पोलर दिलेला आहे. तर तुम्ही तसं जर का ऑब्झर्व केलं तर ऑप्शन मध्ये दिलेले सगळेच्या सगळे मॉलिक्युल्स हे पोलर मॉलिक्युल्स आहेत. सगळेच्या सगळे जे आहेत ते पोलर मॉलिक्युल्स आहेत. सगळेच्या सगळे ऑप्शन मध्ये दिलेले काय आहे तर पोलर मॉलिक्युल आहे. बट तुम्ही जर काही CO2 जर का तुम्ही स्ट्रक्चरल फॉर्मॅट बघितला तर CO2 मध्ये जे काही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट क्रिएट होतात कार्बन आणि या दोन ऑक्सिजनमुळे ते दोन्ही डायपोल्स एकमेकांना कॅन्सल आउट करतात.
सो CO2 हा तसा जर ऑब्झर्व केला किंवा तसं जर सांगायचं म्हटलं तर CO2 पोलर आहे. बट काय करतात, फॉर CO2 मॉलिक्यूल इट्स नेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, CO2 मॉलिक्यूलचा नेट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट जो असतो तो काय असतो, 0 असतो. म्हणून आपण त्याला काय म्हणू शकतो, नॉन पोलर मॉलिक्यूल. कोणाला, CO2 ला. सो करेक्ट ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर बी, CO2 मॉलिक्यूल. लक्षात ठेवायचं आहे की CO2 मॉलिक्यूल पोलार जरी दिसत असला तर वाटतो काय, CO2 मॉलिक्यूल हा नॉन पोलार मॉलिक्यूल आहे. ओके. आय थिंक हा सेट 2012 मधला क्वेश्चन आहे. 12 की 11 एकदा चेक करून घे सांगे काय क्वेश्चन मध्ये. अ रेअर अर्थ आयन हॅज अ ग्राउंड स्टेट डिस्क्राइब बाय द बेसिस लेवल. काय दिलेलं आहे, कुठलाही एखादा रेअर अर्थ आयन आहे जी ग्राउंड स्टेटच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म दिलेली आहे. 5I8. क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे, द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम L अकॉर्डिंग टू हर्ट्झ रूलच्या अकॉर्डिंग या ॲटमची मॅक्सिमम जी ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटमची व्हॅल्यू आहे ती काय विचारली. सो सरळ सरळ विचारलेलं आहे की स्पेक्ट्रल टर्म तुम्हाला दिलेले आहे, त्या स्पेक्ट्रल टर्मच्या करस्पॉन्डिंग यांची व्हॅल्यू किती आहे ते विचारलेलं आहे. आता ही स्पेक्ट्रल टर्मची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला हा टेबल माहिती असणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय, एल व्हॅल्यूज आणि ऑर्बिट नेम किंवा ऑर्बिट. मग यांची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, 4, 5, 6. एल 0 असताना एस, पी, डी, एफ, जी, एच आणि आय. ज्याला हा टेबल माहिती असला त्याच्यासाठी करेक्ट आन्सर लगेच कॅल्क्युलेट करण्याची गरजच नाही. काय, आय स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल ची व्हॅल्यू काय असते, 6 असते. हा स्मॉल आहे, कॅपिटल एल सॉरी कॅपिटल एल ची व्हॅल्यू जर का तुम्ही 6 घेतली तर हा तुम्हाला ऑर्बिट काय मिळेल, कॅपिटल आहे. सो यावरून तुम्ही काय सांगू शकता की फॉर एल इज इक्वल टू 6 वी गेट आय स्टेट. काय मिळते आपल्याला, आय स्टेट मिळते. सो करेक्ट ऑप्शन कुठला आहे, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट हिअर. ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायची आहे, ऍटलीस्ट आय पर्यंत तरी. कारण आय नंतर जे आहे, बट जे पर्यंत तुम्हाला विचारतच नाही, तुम्हाला ऍटलीस्ट या 6 पर्यंत तरी माहिती असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर आपण नेक्स्ट काय, हाऊ मेनी नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन डज अ वॉटर मॉलिक्यूल पॉझेस. तर बघा, आता आपण थिअरी पार्ट मध्ये असं काही घेतलेलं नाही, बट लक्षात ठेवायचं आहे की H2O वॉटर मॉलिक्यूल म्हणजे काय, वॉटर मॉलिक्यूल म्हणजे H2O. वॉटर म्हणजे H2O. आता याचे मेन्शन करताना वॉटर मॉलिक्यूल विचारलंय, नेक्स्ट टाइम परत जर क्वेश्चन विचारला तर H2 मॉलिक्यूल साठी विचारू शकतात. हे लक्षात ठेवायचं आहे की फॉर H2O मॉलिक्यूलला नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन, फॉर H2O मॉलिक्यूल देअर आर 3 नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन. नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन. वॉटर मॉलिक्यूलला किती आहे, तर 3 नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन आहे. सो या गिवन क्वेश्चनचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. हा आय थिंक 2013 मध्ये आलेला क्वेश्चन आहे, बघून घ्यायचा आहे. 2013 की 2012 आहे. बट जेवढे हे क्वेश्चन्स आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत सगळे PYQs आहेत. म्हणजे तुम्ही ओल्ड क्वेश्चन पेपर जर बघितले तर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पेपरमध्ये तो क्वेश्चन मॅचअप दिसेल. ओके. आणि हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. ॲज अ पॉईंट म्हणून तुम्ही याला लिहू शकता की वॉटर मॉलिक्यूलला 3 नॉर्मल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स असतात. ओके, व्हायब्रेशन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. अच्छा, हा 2015 मधला क्वेश्चन आहे. 2015 की ट्रान्झिशन फॉर सोडियम D2 लाईन. बघा, ज्यावेळेस आपण सोडियम स्पेक्ट्रा किंवा सोडियम D1 D2 लाईन मध्ये डिस्क्रिप्शन केलं होतं त्यावेळेस तुम्हाला सांगितलेलं होतं कशा पद्धतीने लक्षात ठेवायचंय, D1 लाईनच्या करस्पॉन्डिंग ज्याच्या लोअर व्हॅल्यूज वरून लोअर व्हॅल्यूज. बघा, ग्राउंड स्टेट तर दोन्हीच्या करस्पॉन्डिंग एकच होती. काय होती, 2s हाफ ही स्टेट ग्राउंड स्टेट होती. D1 लाईन साठी होती बघा तुमची 2p हाफ आणि D2 लाईन साठी होती 2p 3/2. म्हणजे 2p हाफ टू 2s हाफ हे ट्रान्झिशन आहे D1 लाईनच्या करस्पॉन्डिंग, आणि 2p 3/2 टू 2s हाफ हे ट्रान्झिशन आहे D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग. लक्षात कसं ठेवायचं सांगितलं, G ची लोअर व्हॅल्यूज वरून लोअर व्हॅल्यूज वर, सो D चा सफिक्स लोअर
ज्याच्या हायर व्हॅल्यूजवरून ज्याच्या लोअर व्हॅल्यूजवर म्हणजे हायर व्हॅल्यूजवरून इथे जर का 3/2 आहे, सो 3/2 ही ज्याची हायर व्हॅल्यूज आहे सो D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग आणि 1/2 लोअर व्हॅल्यूज आहे सो D1च्या करस्पॉन्डिंग. तर केअरफुली ऑप्शन जर बघितले तुम्ही ऑप्शन क्वेश्चन मध्ये विचारले D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग, सो D2 लाईनच्या करस्पॉन्डिंग इथे काय लिहिलेलं आपण 2p हाफ 2p 3/2 2p हाफ. सो बघा कुठला ऑप्शन दिसतोय तुम्हाला असं, येस ऑप्शन नंबर. सो गिव्हन साठी ऑप्शन नंबर 1 आहे करेक्ट आहे. हा सेम 2015 मध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि कोइन्सिडेंटली 2015 मध्येच D1 लाईनच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्म वाला सुद्धा तुम्हाला ट्रान्झॅक्शन विचारलेला आहे. हा सुद्धा 2015 मध्येच आलेला क्वेश्चन आहे. म्हणजे हा अगोदरचा आणि हे दोन्ही क्वेश्चन हे अल्टरनेट एका पाठोपाठ एकच विचारलेले होते. सो आपण याचं डिस्कशन इकडेच केले. D1च्या करस्पॉन्डिंग काय ट्रान्झॅक्शन 2p हाफ टू 2s हाफ 2p हाफ टू 2s हाफ. बघा ऑप्शन चेक करा. येस 2p हाफ टू 2s हाफ. सो गिव्हन क्वेश्चनचा आन्सर काय ऑप्शन नंबर बी. ओके. सो बघा सोडियम स्पेक्ट्रम बघा इथे वेवलेंथ ब्रॅकेटमध्ये वेवलेंथ दिलेली आहे. कदाचित आता नेक्स्ट टाइम क्वेश्चन जर विचारतील तर वेवलेंथ वर विचारू शकतात. ओके. हा सुद्धा 2015 मधलाच क्वेश्चन आहे. सेट 2015 मध्ये काय विचारलेलं आहे, हाऊ मेनी स्पेक्ट्रल लाईन्स इन द झिमन स्प्लिटिंग. बघा हे जे ट्रान्झिशन तुम्हाला दिलेलं आहे या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग झिमन स्प्लिटिंग किंवा नंबर ऑफ झिमन टर्म किंवा नंबर ऑफ स्पेक्ट्रल टर्म विचारलेला आहे. सगळ्यात पहिली बघा मल्टिप्लिसिटी इथे 2 आहे, इथे 3 आहे. मल्टिप्लिसिटी काय 2 3. मल्टिप्लिसिटी 2 आहे 3 आहे म्हणजे काय आहे, ही एस नॉट इक्वल टू 0 ची कंडिशन आहे. एस नॉट इक्वल टू 0. एस नॉट इक्वल टू 0 म्हणजे कुठला झिमन इफेक्ट, तर अनॅमलस झिमन इफेक्ट. अनॅमलस झिमन इफेक्ट मध्ये नंबर ऑफ स्पेक्ट्रल टाइम कशावर डिपेंड करत असतात, तर डेल्टा एमजे व्हॅल्यूजवर आणि सिलेक्शन रूल असतो डेल्टा एमजे इज इक्वल टू 0 आणि प्लस मायनस 1. सिलेक्शन रूल प्लस मायनस 1. आता बघा अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग जेची व्हॅल्यू काय 3/2 आणि एमजेची व्हॅल्यूज काय -3/2 -1/2 1/2 आणि 3/2 या आहेत एमजे व्हॅल्यूज करस्पॉन्डिंग टू अप्पर स्टेट ज्या स्टेटवरून ट्रान्झिशन होते. लोअर स्टेटमध्ये हाफ आहे. लोअर स्टेटमध्ये ज्याची व्हॅल्यू इथे बघा ज्याची व्हॅल्यू काय दिसते, सॉरी ज्याची व्हॅल्यू काय दिसते तुम्हाला लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग हाफ. लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग ज्याची व्हॅल्यू दिसते हाफ. या हाफ व्हॅल्यूच्या करस्पॉन्डिंग एमजीच्या व्हॅल्यूज काय येतील -हाफ आणि +हाफ नाही एमजे. मग डेल्टा एमजे इज इक्वल टू 0 प्लस मायनस 1 ट्रान्झिशन रूल जर का तुम्ही यूज केला तर किती ट्रान्झिशन पॉसिबल आहे बघा 1 2 3 4 आणि 5. अच्छा 1 2 3 4 5 आणि हे 6. टोटल किती 6 ट्रान्झिशन पॉसिबल होत आहे. टोटल 6 ट्रान्झिशन. आता क्वेश्चन मध्ये जर तुम्ही ऑप्शन बघितलं तर ऑप्शन मध्ये 6 आहे ऑप्शन कुठे दिलेलं राहत नाही. पण आपण जे काढलं ऑप्शन मध्ये दिलेलं नाही म्हणजे आपण काढलेलं चुकीचं आहे का, नाही. आपण काढलेलं आन्सर 6 झिमन लाईन्स. म्हणजे आपण फक्त झिमन इफेक्ट म्हणजे फक्त एमजेच्या व्हॅल्यूजचा विचार करून काय केलंय ट्रान्झिशन काढलेलं आहे. बट तुम्ही जर का लोअर स्टेटच्या करस्पॉन्डिंग स्पेक्ट्रल टर्मला जर केअरफुली ऑब्झर्व केलं बघा कुठलंही 3p हाफ 3p हाफ काय लोअर स्टेट दिलेली बघा तुम्हाला 3p हाफ 3p हाफ. हा जो 2015 मध्ये क्वेश्चन विचारला या क्वेश्चनला बोनस मार्क्स मिळाले होते. बोनस बोनस का, कारण एकही ऑप्शन बरोबर नाही आणि ही जी आहे ही स्पेक्ट्रल टर्म पॉसिबल नाही. ही स्पेक्ट्रल टर्म पॉसिबल नॉट. आणि का पॉसिबल नाही याचं रिझन तुम्ही शोधायचं की 3p हाफ ही स्टेट का पॉसिबल नाही. ओके. सो हा क्वेश्चनला बोनस मार्क्स मिळाले होते का, कारण की हा क्वेश्चन रॉंग होता. जे क्वेश्चन मध्ये होती ती प्रिंट मिस्टेक झालेली होती. सो हा क्वेश्चन रॉंग होता. ओके. कारण यामध्ये डेल्टा एस इज इक्वल टू 0 हा जो सिलेक्शन रूल आहे डेल्टा एस इज इक्वल टू 0 हा सिलेक्शन रूल ओबे होत नव्हता या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग. सो हे ट्रान्झिशन झिमन इफेक्ट मध्ये काय तर नेचरमध्ये पॉसिबलच नाही. आणि आपण फक्त एमजी व्हॅल्यूचा विचार करून जर आन्सर काढला तर आपल्याला 6 झिमन लाईन दिसतात. ऑप्शन मध्ये कुठे 6 नाही. क्वेश्चन काय होतात इथे विचारलेला जातो तो क्वेश्चन रॉंग होता. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. हा सुद्धा आय थिंक 2015 आणि 2016 मधला असेल. 2015 म्हणून आपण याला काय द ग्राउंड स्टेट ऑफ हिलियम ॲटम. आता बघा आपण आत्ताच 2010 11 की 12 मध्ये विचारलेल्या क्वेश्चन्स मध्ये हिलियम ॲटमच्या करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट काढली. सॉरी हिलियम ॲटम काढली का नाही, आपण बोरॉनची काढली. बघा हिलियम ॲटम आपल्याला माहिती हिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 2 आणि याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सिम्पली 1s2 बनतं. सिम्पली काय बनतं 1s2.
आणि आपल्याला माहिती एस स्टेटची कॅपॅसिटी सुद्धा 2 इलेक्ट्रॉन आहे. हिलियम ॲटमच्या करस्पॉन्डिंग एस स्टेट ही कम्प्लिटली फिल्ड आहे. आणि आपण एक शिकलेलो आहे कन्सेप्ट की कुठलीही स्टेट जर का कम्प्लिटली फिल्ड असेल, काय कम्प्लिटली फिल्ड स्टेटसाठी कम्प्लिटली फिल्ड स्टेटसाठी ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्मला आपण 1s0 न रिप्रेझेंट करत असतो. कशाने? 1s0. जर कुठलाही एखादा ॲटमची लास्ट स्टेट जर का कम्प्लिटली फिल्ड असेल तर त्याच्याशी करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट काय असते? ऑलवेज 1s0 असते. सो हिलियम ॲटमच्या करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय आहे? 1s0. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कन्सिडर अ हायड्रोजन ॲटम हुज इलेक्ट्रॉन इन द स्टेट विथ क्वांटम नंबर. बघा, हायड्रोजन ॲटमचा इलेक्ट्रॉन आहे एका स्टेटमध्ये, त्या स्टेटच्या करस्पॉन्डिंग क्वांटम नंबर दिला n=3 आणि l=2 आणि विचारलेलं आहे की टू व्हॉट द लोअर स्टेट्स द रेडिएक्टिव्ह ट्रान्झिशन्स पॉसिबल. म्हणजे इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटम मधला इनिशियली या स्टेटमध्ये आहे, त्याला खालच्या स्टेटमध्ये ट्रान्झिशन करायचं आहे. तर त्या खालच्या स्टेटमध्ये त्याला ज्या स्टेटवर ट्रान्झिशन करायचं आहे तर त्या ट्रान्झिशनच्या करस्पॉन्डिंग खाली लोअर स्टेटमध्ये एलची व्हॅल्यूज काय असली पाहिजे, एलची किंवा एन आणि एलच्या व्हॅल्यूज काय असल्या पाहिजे. म्हणजे सरळ सरळ क्वेश्चन विचारलेला आहे कशावर? सिलेक्शन रूल्सवर. हा क्वेश्चन आहे सरळ सरळ सिलेक्शन रूल्सवर. म्हणजे इथे आपल्याला एनचा आणि या एलचा दोन सिलेक्शन रूल यूज करायचे. बघा, सिलेक्शन रूल डेल्टा एनचा असतो, डेल्टा एन = 0 आणि +-1, डेल्टा एन = 0 आणि +-1 आणि डेल्टा एल +-1. म्हणजे कुठल्याही नेचरमध्ये कुठल्याही 2 एल व्हॅल्यूजवर ट्रान्झिशन तेव्हाच पॉसिबल आहे जेव्हा त्या दोन व्हॅल्यूज मधला डिफरन्स एक तर +1 असेल किंवा -1 असेल आणि एन व्हॅल्यूज मधला डिफरन्स 0 असेल किंवा प्लस आणि -1 असेल. बघा, केअरफुली ऑब्झर्व करा. अप्पर स्टेटच्या करस्पॉन्डिंग एनची व्हॅल्यू आहे 3, एलची व्हॅल्यू आहे 2. सो अकॉर्डिंग टू द ट्रान्झिशन रूल किंवा सिलेक्शन रूल ऑफ एल, l=2 स्टेटवरून ट्रान्झिशन l=3 किंवा l=1 या दोन स्टेटवरच पॉसिबल आहे. म्हणजे यांचं सिलेक्शन रूल तुम्ही विचारात न घेताही करेक्ट ऑप्शन पिक करू शकता सिम्पली एलच्या सिलेक्शन रूलवरून. एल वरून ट्रान्झिशन l=3 वर किंवा l=1 वरच पॉसिबल आहे. ऑप्शन जर का तुम्ही केअरफुली बघितले तर तुम्हाला सिम्पली दिसतं ऑप्शन नंबर ए असा आहे की ज्यामध्ये l=2 वरून l=1 आणि इथे पण l=1. बघा, इथे l=2 आहे, सो हा सिलेक्शन रूल काय होतो? व्हायलेट होतो. l=0 आहे, इथे पण व्हायलेट होतो. सो हे ऑप्शन आणि हे ऑप्शन निग्लेक्ट करतो आपण. हा आय थिंक 2016 मध्ये आलेला क्वेश्चन आहे सीट मध्ये. सो या गिव्हन क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन नंबर ए, ऑप्शन फर्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे सुद्धा 2016 मध्ये आलेला आहे क्वेश्चन, 16 or 15 चेक करून घ्यायचा. काय विचारलेलं आहे? एल, एस आणि जे क्वांटम नंबर करस्पॉन्डिंग टू द ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ बोरॉन. बघा, हा अगोदर क्वेश्चन विचारलेला सेटमध्ये ज्यामध्ये बोरॉनची ग्राउंड स्टेट विचारली होती आणि आपण याच लेक्चरमध्ये इनिशियल फर्स्ट सेकंड स्लाइड मध्येच काढलेली आहे. तर बोरॉन ॲटमची ग्राउंड स्टेट काय असते? तर 2p. हा, ही काय आहे? ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म करस्पॉन्डिंग टू बोरॉन ॲटमच्या करस्पॉन्डिंग. आणि आपल्याला माहिती आहे स्पेक्ट्रल टर्म कशी रिप्रेझेंट करत असतो आपण? तर ट्वाइस s+1 एल आणि h. या दोन्ही टर्मचं जर का तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुम्हाला दिसेल की एस ची व्हॅल्यू काय मिळते? हाफ मिळते. एल ची व्हॅल्यू काय मिळते? 1 मिळते. आणि जे ची व्हॅल्यू काय मिळते आहे? हाफ मिळते. बघा, कुठलं ऑप्शन दिसतंय की ज्या ऑप्शन मध्ये एस, एल आणि जे च्या व्हॅल्यू दिसत आहेत? सो l=1, s=half, j=3/2. पहिला ऑप्शन आहे काय? नाही. l=1, s=half, j=half, yes. l=1, s=3/2 नाही. बाकी ऑप्शन चेक करण्याची गरज नाही. कुठला ऑप्शन मिळाला आपल्याला? ऑप्शन नंबर बी. हे काय आहे? तर करेक्ट ऑप्शन आहे ह्या गिव्हन क्वेश्चनसाठी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, द आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ डायव्हॅलेंट मॅग्नीज आयन इज. म्हणजे मॅग्नीज आयनच्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलेलं आहे 3d5 4s0. विचारलेलं आहे काय? तर तो जो आयन आहे, ज्या आयनच्या करस्पॉन्डिंग लास्ट स्टेट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3d5 4s0, त्या आयनच्या करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट ऑफ दीज आयन इज कॅरेक्टराइज बाय स्पेक्ट्रोस्कोपिक टर्म. आता सगळ्यात पहिलं याची ग्राउंड स्टेट कॅल्क्युलेट करण्यासाठी जी लास्ट अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे ती आहे किंवा लास्ट स्टेट जी आहे ती आहे d5. आता डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू असते spd, l=2
आणि एल इज इक्वल टू 2 स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी मॅक्सिमम कॅपॅसिटी असते ती असते 2 इंटू ट्वाईस एल प्लस 1 म्हणजे 10 इलेक्ट्रॉन. म्हणजे डी स्टेटमध्ये मॅक्सिमम आपण 10 इलेक्ट्रॉन फिल करू शकतो, बट लास्ट स्टेटमध्ये किती दिसत आहेत? 5 इलेक्ट्रॉन. सो लास्ट स्टेट जी आहे डी ही काय आहे तर हाफ फील्ड आहे. काय आहे? हाफ फील्ड. हाफ फील्ड. आणि बघा जिथे आपण ग्राउंड स्टेटवाला कन्सेप्ट शिकला होता तिथे हाफ फील्ड साठी आपण एक सेपरेट फॉर्म्युलेशन दिलेलं होतं. एस पी डी एफ जी आणि एच या शेल जर का हाफ फील्ड असतील, सगळ्या हाफ फील्ड असतील, हाफ, ही पण हाफ, ही पण हाफ, ही पण हाफ, ही पण हाफ आणि ही पण हाफ. याची कॅपॅसिटी यामध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन, यामध्ये 6, यामध्ये 10 आणि बाकी स्टेटचे पण काय करायचे रिस्पेक्टिव्हली या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेट करायचे आहे. ओके. यस हाफ जर कम्प्लीट यस स्टेट जर हाफ फील्ड असेल तर याच्याशी करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म होती बघा 2s हाफ. पी स्टेटच्या करस्पॉन्डिंग 4s 3/2. डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग 6s 5/2. 2s हाफ 4s 3/2 6s 5/2. एफ स्टेटच्या करस्पॉन्डिंग 8s 7/2. याची स्टेटच्या करस्पॉन्डिंग 10s 9/2. या स्टेटच्या करस्पॉन्डिंग 12s 11/2. हे आपण ज्यावेळेस थेरॉटिकली म्हणजे थिअरी पार्ट डिस्कस केला होता ग्राउंड स्टेटचा तिथे तुम्हाला लिहून दिलं होतं. आपला ऑप्शन काय आहे म्हणजे क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे आपल्याला डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग. डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काय आहे? 6s 5/2. कुठला ऑप्शन दिसतोय तुम्हाला? येस, ऑप्शन नंबर ए 6s 5/2. हे काय तुमचं पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा 2016 की 2017 मध्ये आलेलाच क्वेश्चन असेल. 2017 मध्ये आलेला क्वेश्चन असेल प्रोबेबली, तर 2018 मध्ये असेल. काय विचारलेलं आहे? इन स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट. स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट बद्दल आपण छोटंसं जे काही 2-3 लाईनचं एक्सप्लेनेशन बघितलं होतं त्यामध्येच तुम्हाला सांगितलेले होते. स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट काय करत होता? स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट. स्टर्न गर्लॅच एक्सपेरिमेंट काय देतो तुम्हाला? यूज द experimental evidence of spin. एक्सपेरिमेंटल एव्हिडन्स ऑफ स्पिन. येस. आणि मल्टिप्लिसिटी जी असते स्टर्न एक्सपेरिमेंट मध्ये ती असते ट्वाईस एस प्लस 1. ती डिपेंड कशावर असते? कम्प्लिटली येस वर डिपेंड असते. सो क्वेश्चन जर तुम्ही केअरफुली वाचला तर यामध्ये काय विचारलं आहे? तर ॲटॉमिक बीम स्प्लिट्स डिपेंड्स अपॉन द व्हॅल्यू ऑफ. कशावर ॲटॉमिक स्प्लिटिंग डिपेंड असते ते विचारलेलं आहे आणि ते कशावर डिपेंड असते या थिअरीमध्ये लिहिलेलं आहे की येस वर. सो करेक्ट ऑप्शन काय आहे? येस. स्प्लिटिंग कशावर डिपेंड असते? येस व्हॅल्यूज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. द नॉर्मल अँड अनॉमलस झिमन इफेक्ट आर ऑब्झर्व्ड इन. म्हणजे कंडिशन विचारलेलं आहे की नॉर्मल आणि अनॉमलस झिमन इफेक्ट कशावर डिपेंड करतात. ज्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला? येस प्राईम टोटल स्पिन अँग्युलर मोमेंटम ड्यू टू द स्पिन कपलिंग ऑफ इंडिव्हिज्युअल स्पिन अँग्युलर मोमेंटम. सरळ सरळ आपल्याला माहिती की ज्या वेळेस आपण नॉर्मल झिमन इफेक्ट डिस्कस केला होता, नॉर्मल झिमन इफेक्ट मध्ये तिथे येसची व्हॅल्यू आपण 0 घेतली होती आणि अनॉमलस झिमन इफेक्ट मध्ये अनॉमलस मध्ये येसची व्हॅल्यू नॉन झिरो होती. म्हणजेच ही सिंगलेट स्टेट साठी होती. सिंगलेट आणि ही अदर दॅन सिंगलेट. अदर दॅन सिंगलेट. सिम्पली जर तुम्हाला फक्त एवढे जरी माहिती असतं तर तुम्ही या 2 मार्क्सच्या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर देऊ शकले असते. काय? नॉर्मल झिमन इफेक्ट साठी एस इज इक्वल टू 0, अनॉमलस साठी एस नॉट इक्वल टू 0. फक्त इथे एसच्या ठिकाणी काय एस प्राईम आहे. सो बघा कुठला ऑप्शन दिसते तुम्हाला या ऑर्डरचं रिस्पेक्टिव्ह? ऑप्शन नंबर ए एस इज इक्वल टू 0 आणि एस प्राईम नॉट इक्वल टू 0 रिस्पेक्टिव्हली. ओके. हा सुद्धा 2018 मध्ये आलेला क्वेश्चन आहे सेटचा 2 मार्क्ससाठी. फक्त तुम्हाला एवढ्या कंडिशनवर तुम्ही हे 2 मार्क्स मिळवू शकले असते. नेक्स्ट आहे फॉर सिंगलेट स्टेट. हा सुद्धा 2018 मध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि कोइन्सिडन्स बघा हा सेम क्वेश्चन 2020 मध्ये रिपीट झालेला आहे. फॉर अ सिंगलेट स्टेट साठी ट्वाईस एस प्लस 1 ची व्हॅल्यू काय असते? 1 असते. एस ची व्हॅल्यू 0 असते आणि आपल्याला माहिती एस इज इक्वल टू 0 स्टेटच्या करस्पॉन्डिंग एल इज इक्वल टू जे असतो. कारण जे ची व्हॅल्यू कशावर डिपेंड करते? जे असते तुमची व्हॅल्यू एल मायनस एस टू एल प्लस एस. सिंगलेट स्टेटच्या करस्पॉन्डिंग एस 0 असतो. सो एल आणि जे ची व्हॅल्यू इक्वल असते. विचारलेले काय? लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरची व्हॅल्यू विचारलेली आहे. सगळ्यात पहिलं लँडेज स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो? तर जी इज इक्वल टू 1 प्लस
जे प्लस 1 मायनस एल प्लस 1 प्लस एस प्लस 1 अपॉन 2 प्लस 1. या फॉर्म्युल्यामध्ये जर का तुम्ही या कंडिशन पुटअप केल्या, कुठल्या एस इज इक्वल टू 0 आणि एल इज इक्वल टू जे, या दोन व्हॅल्यू जर का तुम्ही या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केल्या, तर तुम्हाला सरळ सरळ कळत आहे की ही क्वांटिटी यामधून 0 होणार आहे आणि या दोन क्वांटिटी सेम असल्यामुळे एकमेकांमधून कॅन्सल झाल्या, तर ही टर्म पूर्णच्या पूर्ण काय होते, 0 होते. सो जी ची व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला 1 प्लस 0, म्हणजेच लँडेस स्पेक्ट्रोस्कोपिक स्प्लिटिंग फॅक्टर काय मिळतो, सिंगलेट स्टेटच्या करस्पॉन्डिंग जी इज इक्वल टू 1. सो कुठला ऑप्शन दिसते करेक्ट, ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी काय करेक्ट आन्सर आहे. ओके, त्यानंतर आहे द सिलेक्शन रूल फॉर व्हायब्रेशनल रमन स्पेक्ट्रा आणि रोटेशनल रमन स्पेक्ट्रा आर. रोटेशनल आणि रमन व्हायब्रेशनल स्पेक्ट्राच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला सिलेक्शन रूल विचारलेला आहे. ज्यावेळेस आपण रोटेशनल स्पेक्ट्रा डिस्कस केला होता, रमन रोटेशनल आणि रमन व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा, त्यावेळेसही तुम्हाला सांगितलेलं होतं की सिलेक्शन रूल काय होता, सिलेक्शन रूल फॉर रमन व्हायब्रेशनल आणि रमन रोटेशनल. रमन व्हायब्रेशनल स्पेक्ट्राच्या करस्पॉन्डिंग सिलेक्शन रूल तर डेल्टा व्ही इज इक्वल टू प्लस मायनस 1 आणि डेल्टा जे इज इक्वल टू 0, प्लस मायनस. हा सिलेक्शन रूल ज्यावेळेस आपण रमन स्पेक्ट्रा डिस्कस केला होता, तुम्हाला केअरफुली लिहून दिला होता आणि सांगितलंही होतं की यावर बेस सिम्पलेस्ट स्पेक्ट्रोस्कोपी किंवा स्पेक्ट्रल टर्मवर रिलेटेड किंवा सिलेक्शन रूलवर बेस क्वेश्चन्स विचारतात, हे तुम्हाला तेव्हाही मेन्शन करून सांगितलं होतं. आणि बघा, हा 2019 मध्ये किंवा 2018 मध्ये कुठेतरी आलेला हा क्वेश्चन आहे. सो करेक्ट ऑप्शन कुठला आहे, डेल्टा व्ही इज इक्वल टू प्लस मायनस 1 आणि डेल्टा जी इज इक्वल टू प्लस मायनस 2 रिस्पेक्टिव्हली. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर सी. हा सुद्धा 2019 मध्ये झालेला क्वेश्चन आहे सेटच्या. द पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ जे आणि एम जे फॉर सिंगल डी इलेक्ट्रॉन सिस्टीम वुड बी. डी इलेक्ट्रॉन सिस्टीमसाठी, सिंगल डी इलेक्ट्रॉनसाठी म्हणजे D1 स्टेटच्या करस्पॉन्डिंग तुम्हाला जे आणि एम जेच्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायच्या आहे. ओके, आता D1 आहे. डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू काय असते, 2 ची व्हॅल्यू सिंगल इलेक्ट्रॉन आहे, सो हाफ. जेच्या कुठल्या कुठल्या व्हॅल्यूज पॉसिबल आहे, जेच्या 2 मायनस हाफच्या मॉड्युलस पासून तर 2 प्लस हाफच्या मॉड्युलस पर्यंत व्हॅल्यूज पॉसिबल आहे. म्हणजे जेची व्हॅल्यू इथे मिळते तुम्हाला 3/2 टू 5/2, म्हणजे जेची व्हॅल्यू मिळते एक 3/2 आणि एक 5/2. 3/2 टू 5 डिफरन्स ऑफ 1 म्हणजे काय, तर जेच्या फक्त दोनच व्हॅल्यू, एक 3/2 आणि 5/2. ऑप्शन जर का तुम्ही केअरफुली बघितले तर तुम्हाला ऑप्शन फक्त बीच असं दिसतंय की ज्यामध्ये जेची 5/2 आणि 3/2 व्हॅल्यू बद्दल मेन्शन केलेलं आहे. एमजी व्हॅल्यूज तुम्हाला कॅल्क्युलेट करण्याची पण इथे काय गरज नाही. सो काय आहे, गिव्हन क्वेश्चनचा ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन, हा सुद्धा 2019 मध्ये विचारलेला आहे. तो म्हणजे काय, डायरेक्ट कन्फर्मेशन अबाउट द क्वांटायझेशन ऑफ इंटरनल एनर्जी स्टेट्स ऑफ द ॲटम वॉज फर्स्ट ऑब्टेन फ्रॉम. आता क्वेश्चन जर का तुम्ही वाचला तर या क्वेश्चन मध्ये जे काही विचारलंय त्याबद्दल म्हणजे मीही तुम्हाला सांगितलेलं नाही आणि तुम्ही घरी, बट ऑप्शन जर का तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केले तर ऑप्शन मधून तुम्हाला असं दिसतंय की इझिली स्टर्न गर्लर एक्सपेरिमेंट जे क्वेश्चन मध्ये विचारले तिथे एक्सप्लेन करत नाही. हा काय एक्सप्लेन करतो, स्पिन बद्दल. क्वेश्चन मध्ये स्पिन बद्दल विचारलेलं आहे का नाही. सो ऑप्शन ए तुम्ही इझिली निग्लेक्ट करू शकता इथून. क्वांटम स्कॅटरिंग इफेक्ट मध्ये असं काही विचारलेलं आहे का, इंटरनल एनर्जी क्वांटायझेशन वगैरे नाही. सो ऑप्शन बी पण तुम्ही इझिली निग्लेक्ट करू शकता. हा काय डिनोट करतो, हा वेगळा फिनॉमिनॉन डिनोट करतो स्कॅटरिंग. मोलिक्युलर आयन ड्रॉप एक्सपेरिमेंट काय डिनोट करतो, तुमचा स्पेसिफिक चार्ज किंवा क्वांटायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन डिनोट करतो. सो तुम्ही क्वेश्चन तुम्हाला माहिती नसतानाही पहिले 3 ऑप्शन तुम्ही निग्लेक्ट करू शकता. फक्त तुम्हाला हे फिनॉमिनॉन माहिती आहे, एक्सपेरिमेंट माहिती आहे. सो उरलं कुठलं ऑप्शन, ऑप्शन नंबर डी. तर ऑप्शन नंबर डी जो आहे फ्रँक हर्ट्झ एक्सपेरिमेंट, तोच काय करतो, तो फ्रँक हर्ट्झ एक्सपेरिमेंट हा क्वांटायझेशन ऑफ इंटरनल एनर्जी ऑफ ॲटम हा फिनॉमिनॉन एक्सप्लेन करतो. ओके, त्यानंतर आहे नेक्स्ट काय विचारलेलं आहे, सुद्धा 2019 मधला क्वेश्चन आहे, 2 मार्क्स साठी विचारलेला की विच ऑफ द बोथ सिक्वेन्सेस रिप्रेझेंट द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल एनर्जी. म्हणजे खाली 4 ऑप्शन दिले, त्या 4 ऑप्शन्स मध्ये काही स्पेक्ट्रल टर्म्स किंवा ऑर्बिटच्या करस्पॉन्डिंग स्टेट दिले आहे, तर तुम्हाला इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ऑर्बिटल एनर्जीच्या टर्म्स सांगायचे आहेत. तर बघा, तुम्हाला हा वाला टेबल आठवत असेल, 1s
2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4a. हे तुम्हाला सांगितलं होतं, पहिला इलेक्ट्रॉन 1s स्टेटमध्ये केला जातो, त्यानंतरचा इलेक्ट्रॉन 2s स्टेटमध्ये असतो, त्यानंतरचा इलेक्ट्रॉन 2p आणि 3s स्टेटमध्ये, त्यानंतरचा 3p आणि 4s स्टेटमध्ये, त्यानंतरचा 3d आणि 4p स्टेटमध्ये. म्हणजेच काय, इलेक्ट्रॉनची हायर एनर्जी लेवलमध्ये जी काही स्प्लिटिंग आहे, की जसं जशी त्याची एनर्जी इन्क्रीज होत जाईल तशी तशी ऑर्डर कशी आहे, तर पहिली आहे 1s 2s 2p 3s 3p 4s 3d 4p 4d अँड सो ऑन, 4d आणि सो ऑन. तर बघा कुठल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला ही सेम टाईपची ऑर्डर मेंटेन झालेली दिसते. बघा पहिलं ऑप्शन दिसते, पहिलं ऑप्शन बघू आपण, 2p 3s 3p 3d. 2p 3s 3p 3d. 3d आहे का, 3dच्या अगोदर 4s आहे, सो पहिलं ऑप्शन इथूनच निग्लेक्ट होते. 3s 3p 3d 4s 3s 3p 3d आहे का, नाही, सो दुसरं ऑप्शन पण इथूनच इझिली निग्लेक्ट होते, कारण 3p नंतर इथं 3d आणि 4s दिलेले आहे, बट इथं बघा 3p नंतर काय आहे, 4s आणि 3d. म्हणजे इथं काय झालेली ऑर्डर रिव्हर्स झालेली आहे. तिसरं ऑप्शन बघा, 3s 3p 4s 3d 3s 3p 4s 3d. सो ऑप्शन नंबर सी मध्ये पहिला सिक्वेन्स तर करेक्ट दिसतोय. आता सेकंड चेक करू, 5s 3d 4f 4p. हा चेक करण्याची गरज नाही, आपण लास्ट ऑप्शन बघू एकदा, की 3p 4s 3d 4p 3p 4s 3d आणि 4p. सो या दोन्ही ऑप्शन मध्ये दिलेला पहिला सिक्वेन्स दोन्हीचा बरोबर आहे. सो आपल्याला हे चेक करायचे, किंवा आपण त्या अगोदर हे चेक करू, 2p 3s 3p 3s हा जर बरोबर असेल तर डी ऑप्शन बरोबर, हा जर रॉंग असेल तर ऑप्शन सी हे करेक्ट आहे. 2p 3s 3p 4s 2p 3s नंतर काय 3p 4s. सो हे दोन्ही सिक्वेन्स काय आहेत, करेक्ट आहे. सो यामधून तुम्ही इझिली ऑप्शन नंबर डी काय करू शकता, करेक्टली चूज करू शकता. ही जी ऑर्डर आहे ही ऑर्डर मिसमॅच आहे, सो सी ऑप्शन सुद्धा काय आहे, रॉंग आहे. हा 2 मार्कचा क्वेश्चन आलेला आहे. डिपेंडिंग ऑन ज्यांना हा ऑर्डर ऑफ फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन हा टेबल जर माहित असेल तर ती इझिली या क्वेश्चनचा आन्सर करू शकत होते. त्यानंतर बघा, हा सेट 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आहे, आणि ह्या क्वेश्चनचं डिस्कशन आपण ऑलरेडी केलेलं आहे, की सिंगल स्टेटच्या करस्पॉन्डिंग लाईन फॅक्टरची व्हॅल्यू काय असते, तर ती असते 1 + 0 म्हणजे g इज इक्वल टू 1. सो इथला ऑप्शन नंबर ए काय आहे, करेक्ट आहे. हा क्वेश्चन अगोदरच 2018 मध्ये आलेला होता, आणि अगोदरच्या आपण नेक्स्ट 2 किंवा 3 स्लाइडच्या अगोदर याचं डिस्कशन केलेलं आहे. तिथून व्हॅल्यू कॅल्क्युलेट केलेली आहे, की सिंगलेट च्या करस्पॉन्डिंग एस 0 असतो आणि जे आणि एलच्या व्हॅल्यू इक्वल असतात, आणि तुम्ही जर का जीच्या फॉर्म्युल्यामध्ये या कंडिशन पुटअप केल्या तर तुम्हाला जीची 1 व्हॅल्यू मिळते. सो ऑप्शन काय, 1 नंबर इचा ऑप्शन आहे, करेक्ट आहे. त्यानंतर बघा, हा क्वेश्चन हा सुद्धा 2020 मध्येच विचारलेला आहे, की Te2+ आयन हॅज 2d इलेक्ट्रॉन इन इट्स आउटर मोस्ट शेल. टी जो आहे टेल्युरियम 2+ आयन, त्याच्या लास्ट स्टेटमध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जे आहे डी स्टेटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे आउटर मोस्ट शेलमध्ये. विथ एअर टू हंड्स रूल द ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म करस्पॉन्डिंग डी टू सिस्टीम. म्हणजे हंट्स रूलचा यूज करून डी टू सिस्टीम साठी ग्राउंड स्टेट काढायची. तर डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू असते 2, डी स्टेटच्या करस्पॉन्डिंग एलची व्हॅल्यू असते 2, कारण एस पी डी. म्हणजे एम एलच्या व्हॅल्यूज काय मिळतील तुम्हाला, -2 -1 0 +1 आणि +2. एम एलच्या ट्वाईस एल प्लस 1 अशा 5 व्हॅल्यूज मिळतात तुम्हाला, मायनस ट्वाईस एस प्लस 1 5 व्हॅल्यूज मिळतात, -L2 + L इन इंटिजर डिफरन्स ऑफ 1. 2 इलेक्ट्रॉन आहे, सो याला कसं फिल करू शकता तुम्ही, पहिला इलेक्ट्रॉन इथे आणि दुसरा इलेक्ट्रॉन इथे, बाकीचे ज्या स्टेट आहे तीन तीन एक असते एमटी. हा -2 -1 0 +1 आणि +2. सो एम एलच्या व्हॅल्यूजची ऍडिशन काय मिळते तुमची, -2 -1 मॉड ऑफ -3. सो एम एलची व्हॅल्यू काय मिळते, -3. एम एलची व्हॅल्यू मिळते -3चा मॉड्युलस म्हणजे +3. एम एलची व्हॅल्यू मिळाली +3. त्यानंतर आणखीन 2 इलेक्ट्रॉन आहे, काय दिलेलं आहे स्टेटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहे, आणि आपण बघितलेले ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म काढत असताना, ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म कॅल्क्युलेट करत असताना एस ची व्हॅल्यू काय घ्यावी लागते, आपल्याला 1 घ्यावी लागते. ग्राउंड स्टेट स्पेक्ट्रल टर्म जिथे 2 इलेक्ट्रॉन सिस्टम असेल ती एस ची व्हॅल्यू 1 घ्यावी लागते. एस इज इक्वल टू 1 च्या करस्पॉन्डिंग एम एस च्या 2 व्हॅल्यूज मिळतील. काय मिळेल, एक मिळेल तुम्हाला +1 आणि एक मिळेल -1. +1 आणि +1 0 आणि -1 अशा 3 व्हॅल्यूज मिळतील. सो यामध्ये ग्राउंड स्टेटमध्ये कुठली व्हॅल्यू असेल, +1. ग्राउंड स्टेटमधली कुठली व्हॅल्यू असेल, +1. ग्राउंड स्टेटमध्ये +1 असेल,
आणि तुम्ही स्पेक्ट्रल डेन्सिटी डिनोट करत असता ट्वाइस S+1 एल आणि जे. आणि बघा ज्या नोटेशन विचारले तुम्हाला ऑप्शन मध्ये त्यामध्ये कुठे जे ची व्हॅल्यू विचारली नाही, सो जे कॅल्क्युलेट करण्याची ते गरज नाही. सिम्पली तुम्ही ट्वाइस S+1 वरून मल्टिप्लिसिटी 3 असणारी 3 मल्टिप्लिसिटी असणारी आणि एल इज इक्वल टू 3 च्या करस्पॉन्डिंग SPDF. तर 3F ही ग्राउंड स्टेट आहे ज्यामध्ये एल ची व्हॅल्यू 3 आणि एस ची व्हॅल्यू 1 असं ऑप्शन तुमचं काय करेक्ट आन्सर आहे. सो बघा कुठलं दिसतंय तुम्हाला ML इज इक्वल टू 3, MS इज इक्वल टू 1 आणि टर्म 3F. सो ऑप्शन नंबर बी जे आहे काय करेक्ट आन्सर आहे या गिवन क्वेश्चनचं. हा सेट 2020 मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे 2 मार्क्ससाठी. त्यानंतर हा क्वेश्चन आहे बघा बेस्ड ऑन रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्राचा जो आपण कन्सेप्ट मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये बघितला त्यावर बेस काय विच ऑफ द फॉलोइंग मॉलिक्यूल गिव्स नो इन्फ्रारेड और मायक्रोवेव्ह स्पेक्ट्रा. आता बघा इन्फ्रारेड रेडिएशन कुठल्या रिजन मध्ये किंवा कुठल्या स्पेक्ट्राचं रेडिएशन इन्फ्रारेड रिजन मध्ये राईज करतं तर व्हायब्रेशनल स्पेक्ट्राचं इन्फ्रारेड रेडिएशन मध्ये रोटेशनलचं ऍटम जर का रोटेशन करत असेल तर रोटेशनल स्पेक्ट्राच्या करस्पॉन्डिंग रेडिएशन मायक्रोवेव्ह रिजन मध्ये राईज करतं आणि व्हायब्रेशनलचं इन्फ्रारेड रिजन मध्ये. दोन्ही जर अब्सेंट आहे म्हणजे असा मॉलिक्युल जो व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा दाखवत नाही आणि रोटेशनल स्पेक्ट्रा दाखवत नाही असा मॉलिक्युल कुठला असतो तो होमोजिनियस किंवा होमोन्यूक्लियर. होमोन्यूक्लियर मॉलिक्युल काय कारण त्याचं परमनंट इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट 0 असतं आणि तो रोटेशनल व्हायब्रेशनल स्पेक्ट्रा दाखवत नाही. कुठल्या ऑप्शन मध्ये दिसतं तुम्हाला होमोन्यूक्लियर HCl आणि HCl आहे का नाही. दोन्ही काय पोलर मॉलिक्युल आहेत हेट्रोन्यूक्लियर आहेत. हे आहे का नाही. हे आहे का येस. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी. ऑक्सिजन आणि हायड्रोजन मॉलिक्युल जे आहेत ती होमोन्यूक्लियर आहेत आणि हे काय करतात मायक्रोवेव्ह आणि इन्फ्रारेड रेडिएशन दाखवत नाहीत बट रमन स्पेक्ट्रा दाखवतात. आणि आपण रमन स्पेक्ट्रामध्ये ही बघितलेलं आहे की रमन स्पेक्ट्रा हा पोलार असो की नॉन पोलार असो म्हणजे होमोन्यूक्लियर असो की हेट्रोन्यूक्लियर असो दोन्ही टाईपचे मॉलिक्युल काय करतात तर रमन स्पेक्ट्रा हा उभे करत असतात. हा सुद्धा 2020 मध्ये आलेला क्वेश्चन होता 2 मार्क्ससाठी. त्यानंतर बघा नेक्स्ट आहे काय द अगर इलेक्ट्रॉन इमिशन कॅन नॉट ऑब्टेन फ्रॉम. अगर इलेक्ट्रॉन इमिशन खालीलपैकी कुठल्या ऍटम मधून ऑब्टेन होत नाही. बघा अगर इलेक्ट्रॉन म्हणजे काय तर सपोज करायचं ऍटमचं स्ट्रक्चर आपण बघितलं की न्यूक्लियस असतो आणि याच्या भोवती डिफरंट ऑर्बिट्स असतात. जर इलेक्ट्रॉनच्या हायर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व करत असणारा इलेक्ट्रॉन त्याची सम एनर्जी लॉस करून लोअर स्टेटमध्ये शिफ्ट होऊन जर का त्याचं मोशन कंटिन्यू करत असेल तर हे जो इलेक्ट्रॉन आहे हे इलेक्ट्रॉनला काय म्हणतात अगर इलेक्ट्रॉन. अगर इलेक्ट्रॉन म्हणजे काय कुठला एखादा ऍटम ज्याच्या आउटर ऑर्बिटमध्ये असणारा इलेक्ट्रॉन जर का ट्रान्झिशन करून लोअर ऑर्बिटमध्ये म्हणजे आउटर ऑर्बिटमध्ये ऑलरेडी मोशन करत आहे तिथून सम एनर्जी लॉस करून लोअर स्टेटमध्ये आला आणि त्या लोअर स्टेटमध्ये त्याचं मोशन कंटिन्यू करत आहे तर ते इलेक्ट्रॉनला काय म्हणायचं अगर इलेक्ट्रॉन. आता तुम्ही ऑप्शन जर का चेक केले तर निकेल ऍटम मध्ये एकापेक्षा जास्त ऑर्बिट पॉसिबल आहे, कार्बन मध्ये एकापेक्षा जास्त ऑर्बिट पॉसिबल आहे, ऑक्सिजन मध्ये एकापेक्षा जास्त ऑर्बिट पॉसिबल आहे, बट हायड्रोजन ऍटम मध्ये एकच ऑर्बिट असतं आणि त्या एका ऑर्बिट मधला इलेक्ट्रॉन त्याच्या लोअर मोस्ट ऑर्बिट मध्ये शिफ्ट करू शकत नाही. सो अगर इलेक्ट्रॉन इमिशन जे आहे ते हायड्रोजन ऍटम मध्ये पॉसिबल नाही. हायड्रोजन ऍटम मध्ये अगर इलेक्ट्रॉन इमिशन पॉसिबल नाही. हा सुद्धा 2020 सेट मध्ये विचारलेला क्वेश्चन होता. त्यानंतर आहे लास्ट क्वेश्चन या लेक्चरचा आपला तो म्हणजे द करेक्ट ऑर्डर ऑफ द इन्क्रीजिंग फर्स्ट ऑर्डर पोटेन्शियल इज. फर्स्ट ऑर्डर पोटेन्शियलची इन्क्रीजिंग ऑर्डर विचारलेली आहे. सगळ्यात पहिली बघा आपण काय विचारलेलं फर्स्ट आयोनायझेशन पोटेन्शियल आपण बघितलेलं आहे. आयोनायझेशन पोटेन्शियल काय असतं आयोनायझेशन पोटेन्शियल ते घेतलं होतं आपण EN मायनस EN इलेक्ट्रॉन व्होल्ट आणि EN चा फॉर्म्युला काय होतो तुमचा -13.6 Z² अपॉन N². वेगवेगळ्या ऍटमसाठी ही झेडची व्हॅल्यू चेंज होऊ शकते. यांची व्हॅल्यू सेम जरी घेतली आपण कारण फर्स्ट ऑर्डर विचारले ना फर्स्ट ऑर्डर साठी N इज इक्वल टू आपण 2 घेऊ कारण N इज इक्वल टू 1 ग्राउंड स्टेट साठी असते N इज इक्वल टू फर्स्ट ऑर्डर साठी N इज इक्वल टू 2 जरी तुम्ही पुट केली तर याची व्हॅल्यू काय येते -13.6 डिवायडेड बाय 4 इंटू Z². बट या क्वेश्चन मध्ये थोडासा असं आहे की क्वेश्चन मध्ये मेन्शन करत असताना कुठेच हायड्रोजन लाईक ॲटम और हायड्रोजन ॲटम और अशा ॲटम्स बद्दल क्वेश्चन मेन्शन केलं नाही. म्हणजे क्वेश्चन मध्ये दिलेली इन्फॉर्मेशन ही काय अपुरी आहे. सो या क्वेश्चनला सेट मध्ये काय केले होते बोनस मार्क्स दिलेले होते. बोनस मार्क्स 2020 मध्ये आलेला क्वेश्चन होता याला बोनस मार्क दिले होते. बट तुम्ही अकॉर्डिंग टू ह्या फॉर्म्युला जर गेले सपोज केले की सगळे ॲटम हायड्रोजन लाईक ॲटम आहे सो या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असतो ऑप्शन नंबर ए. ऑप्शन ए हे करेक्ट असतं जर का तुम्ही या कन्सेप्टनुसार गेले असते आयोनायझेशन पोटेन्शियलच्या.
बट क्वेश्चनमध्ये असं हायड्रोजन लाईक ॲटम आहे ती कुठली आहे तसं मेन्शन केलेलं नसल्यामुळे या क्वेश्चनला काय दिले होते, बोनस मार्क्स मिळालेले होते, म्हणजे 2 मार्क्स प्रत्येकाला या क्वेश्चनचे दिलेले होते. तर ही जी होती जवळपास साधारणपणे 26 ते 28 क्वेश्चन्स PYQs जे आपण जेवढा थिअरी पार्ट झाला त्यावर बेस हे डिस्कस केलेले आहे. आता समोरच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये समोरचा जो पार्ट आहे NMR आणि ESR तो आपण डिस्कस करू. आणि 1-2 लेक्चर्समध्ये जो लेझरचा पार्ट आहे, लेझर ट्रान्झिशन काय असतं, तुमचे आइन्स्टाईन AB कोइफिशियंट काय असतात, कोहेरंट लेंथ वगैरेचा फिनॉमिनॉन आपण समोर घेऊ. ओके.